साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठे बचतीच सोनं सुखासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. सामान्यांची अडचण गरिबीचं रडगाण. सामान्यांची अडचण गरिबीचं रडगाण. आता देऊ हाकलून घरासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. हात हातात घालून गाऊ बचतीचं गाणं. हात हातात घालून गाऊ बचतीचं गाणं. ठेवू प्रगतीची शान गावासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साऱ्या एकत्र होऊन आता राहू सावधान. साऱ्या एकत्र होऊन आता राहू सावधान. जपू बचतीचं धन उद्यासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. सर्वसाधारणपणे माझा अनुभव असा आहे की आत्ताच आपलं जेवढं मासिक उत्पन्न आहे त्याच्या 2/3 पेन्शन मिळाली तरी ती पुरू शकते. बरोबर. याचा अर्थ समजा एखाद्या व्यक्तीचं आत्ताचं उत्पन्न महिना 30,000 रुपये असेल तर त्याला महिना 20,000 रुपये पेन्शन पुरू शकते. तर अशा रीतीने आज मी रिटायर झालो तर मला कमीत कमी किती पेन्शन मध्ये भागू शकेल ही पायरी नंबर 2 ती आपण आत्ताच कॅल्क्युलेट करून ठेवायची. म्हणजे याचा अर्थ निवृत्तीच्या वयाबरोबरच किती पेन्शन मिळायला हवी हे सुद्धा आपण आधीच ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी पायरी. आता आपण जेव्हा पेन्शनचा विचार करतो तेव्हा आपण आजच्या दरानं काय पेन्शन मिळाली हे शोधून काढतोय. पण आपल्याला निवृत्त व्हायचंय कधीतरी 15, 20, 25, 30 वर्षांनी. त्यावेळीची परिस्थिती काय असेल हे विचारात घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ आपल्याला महागाई वाढीचा म्हणजे इन्फ्लेशनचा विचार करणं गरजेचं असतं. आता आपल्या देशामध्ये महागाई वाढीचा दर सर्वसाधारणपणे वर्षाला 8% आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आजच्या हिशोबाने महिना 10,000 रुपये पेन्शन हवे असेल तर महागाई वाढीमुळे यात किती वाढ होऊ शकेल व त्यासाठी किती पेन्शन फंड उभा करणं आवश्यक आहे हे आपण आता थोडक्यात बघूया. या ठिकाणी मी पेन्शनचा दर वर्षाला 5% धरलाय. दीर्घकालीन कदाचित पेन्शनचा दर कमी यायची शक्यता आहे म्हणून. आता पेन्शन पाहिजे आजच्या हिशोबाने महिन्याला 10,000 रुपये म्हणजे वर्षाला 1,20,000. बरोबर. आता हेच जर मला हीच पेन्शन जर मला 5 वर्षांनी पाहिजे असेल तर 5 वर्षांनी आजचे 10,000 रुपयाची किंमत होते 14,700 रुपये. म्हणजे त्यावेळी मला 14,700 रुपये मिळाले तर ते आजचे 10,000 रुपये झाले. म्हणजे वर्षाला झाले 1,76,400. त्यासाठी मला पेन्शन फंड लागणार आहे 35,28,000. ते जर मला 10 वर्षांनी रिटायर व्हायचं असेल तर आजच्या 10,000ची त्यावेळीची किंमत येते 21,590. म्हणजे वर्षाला येते साधारणपणे 2,59,000. त्यासाठी मला पेन्शन फंड लागणार आहे 51,81,000. याच हिशोबानं 30 वर्षांनी समजा मला रिटायर व्हायचं असेल तर त्यावेळी त्या 10,000ची किंमत होते 1,06,000 महिन्याची. म्हणजे वर्षाची येते 12,07,000. मग त्यासाठी मला पेन्शन फंड लागणार आहे 2,41,44,000. याचा अर्थ 30 वर्षे वयाच्या एखाद्या व्यक्तीला 30 वर्षांनी निवृत्त झाल्यावर आजच्या हिशोबाने महिना 10,000 रुपये पेन्शन हवी असेल तर त्याला महिना 1,06,000 रुपये किंवा वर्षाला 12,07,200 रुपये एवढी पेन्शन त्यावेळी मिळाली पाहिजे. आणि यासाठी त्याला जवळजवळ 2,41,44,000 रुपये एवढा पेन्शन फंड गोळा करावा किंवा उभारावा लागेल. बापरे सर, हे आकडे ऐकून तर उरात धडकीच बसली. सर्वसामान्य माणसाला एवढा मोठा पेन्शन फंड गोळा करणं किंवा उभा करणं शक्य तरी आहे का? जया, तुला ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट आठवते का? हो. कासवाने ती शर्यत कशी जिंकली? 2 गोष्टी. हो, नियमितपणे किंवा कॉन्स्टंटली त्या मार्गावर म्हणजे चालून. ससा झोपला पण कासव काही झोपलं नाही. कासव आपला बिचारा तुरु 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 पळत राहिलं. कंटिन्युअस पळत राहिलं, शिस्तबद्ध पद्धतीने पळत राहिलं आणि म्हणूनच तो सशाच्या पुढे जाऊन त्यांनी शर्यत जिंकू शकला. आपण सगळी कासव आणि हे आकडे सशाचे आकडे दिसत आहेत, परंतु हे अवघड काही नाहीये बरं का.
हे अवघड काही नाहीये. कारण म्हणजे हे आकडे जरी मोठे वाटत असले तरी नियमित गुंतवणूक करून हे आकडे गाठणं सहज शक्य आहे. म्हणजे जसं कासव जसं नियमितपणे पळत गेलं ना तर नियमितपणे गुंतवणूक करत जायचं. नियमितपणे शिस्तबद्धपणे गुंतवणूक. शिस्तबद्ध हे तिथलं पहिलं तत्व. आता ह्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळणार आहे हे पण आपल्याला थोडंफार गृहीत धरावं लागतं. बरोबर. कारण आपण काय करतो हल्ली मी बघितलं आपण गुंतवणूक करतो पण त्याच्या परतावा किती मिळणार याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र त्याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि हे जर गोष्टी आपण गृहीत धरल्या तर सर्वसाधारणपणे आपल्याला किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे शोधून काढता येणं सहज शक्य आहे. एक आहे की जेवढा मोठा कालखंड मोठा तेवढा गुंतवणुकीचा हप्ता कमी, हे सूत्र लक्षात ठेवावं. तसेच ज्यामध्ये चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळत असेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आणि गुंतवणुकीची सुरुवात लवकर केल्यास कमी हप्त्यांमध्ये जास्त पेन्शन फंड उभा करता येणं शक्य असतं. आता आधी सांगितलेली जी पेन्शनचे जे आकडे मी सांगितले ते जर गोळा करण्यासाठी किंवा उभारण्यासाठी वर्षाला सर्वसाधारणपणे किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे याची एक थोडक्यात कल्पना यावी म्हणून मी काही आकडे सांगत आहे. थोडक्यात कल्पना येईल ह्याच्यावरनं. आता उदाहरणार्थ 5 वर्षांनी मी रिटायर व्हायचंय, त्यासाठी मला 35,28,000 असा पेन्शन फंड मला उभा करायचा आहे. वर्षाला 10% परतावा देणाऱ्या योजनेमध्ये मी समजा गुंतवणूक केली तर मला वर्षाला 5,24,000. 12% परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर 4,96,000. 15% परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर 4,55,000 रुपये वर्षाला अशी मी गुंतवणूक केली तर माझे 5 वर्षामध्ये 35,28,000 एवढा पेन्शन फंड निर्माण होऊ शकतो. आता हे एवढी मोठी गुंतवणूक करणं शक्य नाही आता. माझं उत्पन्न जर 3 लाख 4 लाख असेल तर मी काय 4,96,000 टाकणार. परंतु जर मला जर 30 वर्षांनी रिटायर व्हायचं असेल, आकडा जरी 2,41,24,000 रुपये दिसत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये समजा आपण 15% परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये मी पैसे टाकले, गुंतवणूक केली तर खरोखरच वर्षाला 28,300 रुपये एवढी मला गुंतवणूक करावी लागते, जे आता शक्य आहे. आणि हा चक्रवाढ पद्धतीने परतावा आहे. थोडक्यात म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल की जेवढा लवकर तुम्ही पेन्शन फंड चालू कराल किंवा पेन्शन फंडामध्ये गुंतवणूक करणं चालू कराल तेवढा तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्त चांगला परतावा किंवा जास्त चांगला पेन्शन फंड मिळू शकतो. बरोबर. म्हणजे पेन्शन फंड उभं करणं हे सहज शक्य आहे कोणालाही. अगदी सहज शक्य आहे आणि आता ती करण्याची आवश्यकता आहे. आता शक्य आहे आणि आवश्यकता पण आहे. सर, पेन्शन बद्दल अजून काही माहिती आपण देऊ शकता का? होय, पेन्शन बद्दल अजून काही थोडीफार माहिती आता या वेळी लोकांना म्हणजे श्रोत्यांना मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पूर्वी पेन्शनचा एकच प्रकार होता. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा एकच प्रकार होता की समजा मी सरकारी कर्मचारी आहे तर मी जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळणार आणि नंतर माझ्या जोडीदाराला निम्मी पेन्शन मिळणार असा सर्वसाधारण निवृत्तीनंतरचा खाक्या होता. आता गव्हर्नमेंट मला पेन्शन देत होतं म्हणजे गव्हर्नमेंट काही त्याच्या खिशातनं देत नव्हतं, माझ्याच पगारातनं ते काही रक्कम काढून पेन्शन फंडात टाकत होते, मलाही माहीत नव्हतं कधी. पण प्रत्यक्षामध्ये माझ्या पेन्शन फंडामध्ये म्हणजे मला समजा 4,000 पगार दिला, प्रत्यक्षामध्ये कागदाचा पगार 6,000 ते 7,000 रुपये असायचा आणि ते उरलेले पैसे पेन्शन फंडात जायचे. हे बऱ्याच लोकांना हे सिक्रेट माहीत नसेल. आता पेन्शनचे अनेक प्रकार आलेले आहेत मार्केटमध्ये. 2 प्रकार आहेत. एक म्हणजे लाईफ टाईम पेन्शन आणि जॉईंट लाईफ. लाईफ टाईम पेन्शनचा अर्थ की जो पेन्शनधारक असतो त्या एकाच व्यक्तीला तो जिवंत असेल तोपर्यंत पेन्शन मिळते. जॉईंट लाईफमध्ये जो पेन्शनधारक असतो त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जो जोडीदार म्हणजे पती असेल किंवा पत्नी असेल ते सुद्धा जिवंत असेपर्यंत त्यांना पेन्शन मिळते. त्याला जॉईंट लाईफ असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये मी विचार असा करतो की समजा मी 2,41,00,000 रुपये खर्च पैशाचं होणार काय पुढे, तर त्याच्यामध्ये एक रिटर्न ऑफ परचेस प्राइस नावाचा एक भाग आलेला आहे की त्याच्यामध्ये मृत्यू झाला की वारसदारांना ओरिजिनल पेन्शन फंड जो आहे तो परत मिळतो. म्हणजे पेन्शनधारकांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे जे वारसदार म्हणजे मुलं बाळं जे कोणी असतील त्यांना ओरिजिनल पेन्शन फंड परत मिळतो. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या पेन्शनच्या योजना पेन्शन घेताना ते आपण ठरवायचं असतं. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने पेन्शन फंड चालू केला पाहिजे
आणि पेन्शन फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक सुरू करायला पाहिजे. बरोबर. आता काही कंपन्या म्हणजे काही आयुर्विमा कंपन्या एक ओपन मार्केट ऑप्शन देतात. ओपन मार्केट ऑप्शन म्हणजे काय? आता समजा एक या कंपनीच्या एक पेन्शन स्कीम आहे, त्याच्यामध्ये मी गुंतवणूक करायला सुरुवात केली. पेन्शन जेव्हा मी घेणार त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की या पेक्षा ब कंपनी आहे ती जास्त चांगली पेन्शन देते. तर ओपन मार्केटमध्ये मी काय करू शकतो की या कंपनीचे सगळे माझे पेन्शन फंड काढून मी तो ब कंपनीकडे वर्ग करू शकतो. म्हणजे त्याला ओपन मार्केट ऑप्शन म्हणतात आणि ते सुद्धा मोफत असतं, फ्री ऑफ चार्ज असतं. मी कंपनीला पत्र देतो, कंपनी माझे पैसे ब कंपनीकडे पाठवून देते, मग ब कंपनीकडनं माझ्याकडे पेन्शन चालू होईल. हा ऑप्शन आहे, हे अनेक लोकांना माहित नाहीये, पण हा ऑप्शन आता उपलब्ध आहे. दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकदा पेन्शन सुरू झाली की मग पेन्शन फंड कधीही परत मिळत नाही, तो कायमचा ब्लॉक राहतो. मला अनेक लोक भेटलेत, नाही मला 10 वर्ष मी पेन्शन घेणार आणि त्यानंतर मी पेन्शन बंद करून पैसे काढून घेणार, असं कुठल्याही पेन्शन योजनेमध्ये जगात कुठेच नाही. एकदा तुमची पेन्शन सुरू झाली की तुमचा पेन्शन फंड तुम्ही विसरून जायचा. बरोबर. ही एक मानसिक तयारी ठेवायची. आता मी पेन्शन घ्यायला सुरुवात केली ना, आता हे परमनंट ब्लॉक झाले. आता ही जी रिटर्न ऑफ परचेस प्राइस जी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पेन्शन धारकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी गोळा केलेली जे पेन्शन फंड आहे तो त्यांच्या वारसदारांना मिळण्याची सोय आहे. त्यामुळे शक्यतो रिटर्न ऑफ परचेस प्राइसचा ऑप्शन प्रत्येकाने घ्यावा, असं एक माझं मत आहे. जर तुम्हाला वारसदार असले तर, नसले तर घेऊ नका. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने अजून एक सुविधा ठेवलेली आहे की पेन्शन घ्यायच्या वेळी तुम्ही जो पेन्शन फंड तुम्ही जो निर्माण केलेला आहे त्याची 1/3 रक्कम तुम्हाला हवी असल्यास तुम्ही काढून घेऊ शकता आणि ती सुद्धा टॅक्स फ्री येते, त्याच्यावर टॅक्स लागत. उरलेल्या 2/3 रकमेवर तुम्हाला पेन्शन मिळते, पण पेन्शनची रक्कम कमी होते त्या केसमध्ये. मला बरेच लोक भेटले, उशिरा पेन्शनचा विचार करायला, पेन्शन फंडचे त्यांनी आकडे ऐकले, मग त्यावेळेला ठीक आहे आम्ही थोडेसे पेन्शन फंडात पैसे टाकतो. मग या लोकांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, आयुर्विमा पॉलिसीचे पैसे वगैरे असे मिळतात किंवा मिळणार असतात. ती चांगली भरभक्कम रक्कम असते. ते म्हणले ते पैसे आम्ही पेन्शन फंडात टाकू. पण माझा असा सल्ला आहे की निवृत्तीनंतर मिळणारे ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड आणि आयुर्विमा पॉलिसीचे पैसे पेन्शन फंडामध्ये गुंतवू नयेत. कारण जर अचानक जर काही मोठे खर्च निघाले तर त्यासाठी ते पैसे उपयोगी पडतील. पेन्शन फंडामध्ये ते कायमचे गुंतवून ठेवू नयेत. पेन्शन फंड हा संपूर्णपणे वेगळा असावा, त्याचा ह्याच्याशी काही संबंध नसावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेन्शनला आयकर लागू आहे. तुम्हाला एकदा पेन्शन सुरू झाली की तुमचं ते टॅक्सेबल इन्कम धरतात. अर्थात त्यावेळी जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे जर तुम्हाला इन्कम टॅक्स लागू असेल तर तुम्हाला पेन्शनवर लागतो. आता उदाहरणार्थ मी 10,000 रुपये महिना पेन्शन म्हणजे 1,20,000 आणि आता जर टॅक्स फ्री लिमिट 2,50,000 आहे, मला काही टॅक्स लागणार नाही. पण याचा अजून एक फायदा मी तुम्हाला सांगतो, विशेषतः इन्कम टॅक्स भरणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे की पेन्शन फंडामध्ये जी तुम्ही गुंतवणूक करता तर इन्कम टॅक्सचा एक सेक्शन 80C म्हणून एक आहे. 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करता, जेव्हा टॅक्सेबल इन्कम मध्ये ती कमी होते. तर त्याच्यामध्ये 80C मध्ये तुम्ही पेन्शनचे जे तुम्ही प्रीमियम भरता ते 80C मध्ये त्याचा विचार होतो आणि त्याच्यावर तुम्हाला तिथे इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते, बेनिफिट मिळू शकतो. बरोबर. थोडक्यात पेन्शन ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तसंच नियमितपणे व शिस्तबद्ध पद्धतीने पेन्शन फंडात गुंतवणूक होणे आवश्यक आहे. आणि दुर्दैवाने माझं असं लक्षात आलेलं आहे की लोकांना दीर्घकालीन योजना नकोत, त्यांना अल्पकालीन 5 किंवा 10 वर्षामध्ये संपणाऱ्या योजना पाहिजेत. परंतु पेन्शन योजना तशी नाही. जर तुम्हाला चांगली जर पेन्शन हवी असेल तर तुम्ही व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षाची गुंतवणूक करण्याची मानसिक तयारी आत्ताच तुम्ही करणं आवश्यक आहे. थोडक्यात सर तुम्हाला असं म्हणायचंय की पेन्शन हे पेशन्सचं काम आहे. तर अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी म्हणतो की पेन्शनला हवा पेशन्स. सर्वांनाच पुरेशी पेन्शन मिळावी, तसेच निवृत्तीच्या काळातील आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहावं. निवृत्तीनंतर माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला लोकांच्या पुढे हात पसरावा लागतो, ही जी अनेक लोकांची समस्या आहे ती समस्या राहू नये, हीच माझी सदिच्छा. थोडक्यात तुम्ही कधी निवृत्त होणार हे महत्वाचं नसून तुम्ही कधी ना कधी निवृत्त होणार हे सगळ्यांनी लक्षात घेऊन स्वतःच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग वेळीच करावं आणि त्यासाठी योग्य सल्लागाराची मदत पण घ्यावी. हो, धन्यवाद. जोशी सर, आज आपण पेन्शन योजनांबद्दल जी माहिती सांगितली ती नवीन तर आहेच पण अतिशय उपयोगी आहे. हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महिलांना याचा नक्कीच फायदा होईल. जोशी सर, आपण या कार्यक्रमासाठी आलात याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. तर मैत्रिणींनो, लक्ष्मी कराग प्रसन्न या महिलांना अर्थसाक्षर करणाऱ्या मालिकेत मी जया जुन्नरकर आपला निरोप घेते. नमस्कार.
साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठे बचतीचं सोनं सुखासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. सामान्यांची अडचण गरिबीचं रडगाण. सामान्यांची अडचण गरिबीचं रडगाण. आता देऊ हाकलून घरासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. हात हातात घालून गाऊ बचतीचं गाणं. हात हातात घालून गाऊ बचतीचं गाणं. ठेवू प्रगतीची शान गावासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साऱ्या एकत्र होऊन आता राहू सावधान. साऱ्या एकत्र होऊन आता राहू सावधान. जपू बचतीचं धन उद्यासाठी. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठविता कण कण थोडी थोडी साठवण. साठविता कण कण थोडी थोडी साठवण.